केली, पण थांबा थोडं. शैतान पण बायबलच्या वचनात लिहिलं आहे आम्हाला धोका देऊ शकतो. शैतान देखील देवाच्या वचनाची डमी करू शकतो, दानाची डमी करू शकतो, कॉपी करू शकतो. आणि म्हणून आज जगात लोक तुम्ही आणि मी काय पाहतो, प्रार्थना करतो, मी प्रार्थना करेल भूत निघेल पण मला 10,000 द्यावा लागतात. काय म्हणतात? आणि मंडळीतले लोक, जाणारे लोक एवढे पागल आहेत, एवढे वेडे आहेत, त्यांना 10,000 देतात. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला बघायला मिळतंय की तुला फुकट मिळालंय आणि तू फुकट दे. तर एखाद्या भूत लागलेल्या व्यक्तीला जर एखादा व्यक्ती बरा करत आहे आणि 10,000, 15,000, 20,000 जर मागत आहे, तर या ठिकाणी शैतान त्या व्यक्तीचा वापर करत आहे. कारण तो व्यक्ती देवासाठी जगत नाही, त्याचा विजन आहे पैसा. काय आहे? काय आहे बोला सगळ्यांना? पैसा आहे. आणि शैतान मग त्या काय करतो, त्या व्यक्तीचा वापर करतो आणि त्या व्यक्तीला कळतंय की आता अरे आताच हे सेवा कार्यामध्ये आले लोक म्हणतात आणि 3-4 वर्ष झाले आणि 4 व्हीलर नवी गाडी घेतली. काय घेतली? नवी गाडी घेतली त्याने 3-4 वर्षात. कसं काय झाली नवी गाडी? आम्ही 15 वर्ष झाले सेवा कार्य करतो. आज आम्ही प्रभूकडे हाक मारतो ज्या जी गोष्ट आम्हाला लागते त्यावेळेस. जोपर्यंत देव आमच्यासाठी आशीर्वादाचा दरवाजा खोलत नाही तोपर्यंत आम्हाला पण कुणी गाडी देणार नाही, पैसा देणार नाही, तर आम्हाला पण गाडी घेता येणार नाही. पण आजकालचे लोक 10-10, 20-20, 25-25 हजार रुपये भूता काढण्याचं घ्यायला लागले तर नवी गाडी घेऊ शकत नाही का? घर घेऊ शकत नाही का? मग मंडळीतले लोक म्हणतात अरे आताच सेवेमध्ये आला, त्याचा देव लय वापर करायला लागलाय, त्याने बघा 4 महिन्यातच नवी गाडी घेतली 25 लाखाची. थांबा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे स्वतःचा फायदा करणारे हे लोक आहेत आणि हे लोकांना फसवतात, लोकांना लुबाडतात, लोकांना ते गंडवतात. हालेलुया. दुसरं तुम्ही आणि एक उदाहरण जर पाहिलं तर तुमच्याने माझ्या लक्षात येईल की शिमोन जादूगाराने देखील हेच केलं होतं. आणि तो देखील देवाच्या सेवकाला काय म्हणतो, हे पैसा घ्या आणि देवाचं दान मला द्या. तर त्या वचनामध्ये तुम्ही आणि पाहतो देवाचं दान पैशाने विकत मिळेल का? द्या, तुम्ही मला 10 लाख रुपये द्या उदाहरणार्थ, आणि जे काही मला आरोग्याचं दान मिळालं आहे किंवा वचन सांगण्याचं दान मिळालं आहे, हे दान तुम्ही म्हणता मला विकत द्या पास्टर. मी कसं काय देणार? हे माझ्या हातात थोडी तुम्हाला दान देणं. हे दान देणं तुमचा एक विश्वासाचा भाग आहे आणि विश्वासाने माणसाला देवाचं दान देव देत असतो. हे मी तुम्हाला देऊ शकत नाही किंवा कुठला सेवक तुम्हाला देवाचं दान तुम्हाला देऊ शकणार नाही. अन्य भाषाचं संदेश देण्याचं कृपादान, आरोग्याचं कृपादान, हे दान. तर हे देणारा कोण आहे? तो बायबल सांगतोय तो एकाला दान देतो. प्रत्येक व्यक्तीला दान देणं हे देवाच्या हातामध्ये असतो. म्हणून शिमोन जादूगार कोणाला म्हणतोय? देवाच्या सेवकाला म्हणतो. तो म्हणतो मला हे दान द्या आणि हे पैसे घ्या तुम्ही. तो काय करणार होता? गैरवापर करणार होता. जर देवाचं दान त्याच्या हातात तर नव्हतं देवाच्या सेवकाच्या, पण यदा कदाचित तुम्ही विचार करा, देवाचं दान एखाद्याला मोह सुटला. काय सुटला? मोह सुटला उदाहरणार्थ. आणि मोह जर सुटला तो म्हणतो ठीक आहे, किती देशील मला? 10 लाख रुपये देशील. बरं मी देतो तुला. कारण काय 10 लाख जर मला दिले आता उदाहरणार्थ, तर मी नवी गाडी घेऊ शकतो ना. आणि एखाद्याच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करून घे तुला दान मिळालं देवाचं, ठीक आहे माझी नवी गाडी होऊन जाईल आणि त्या समोरच्या व्यक्तीला दान भेटून जाईल. पण उदाहरणार्थ घ्या, तो व्यक्ती त्याने आज 10 लाख दिलेले आहेत, उद्या तो किती लाख बनवणार आहे त्याचा परमेश्वर याचा विचार करत असतो. देवाचा सेवक हा विचार करत नाही. आता बघा ज्यांनी बायबल कॉलेज केले नाहीत अजून, उदाहरणार्थ घ्या,
त्या लोकांना काय केलेलं आहे, 5-5, 10-10 हजार रुपये देऊन सर्टिफिकेट दिलं जातं. हे काय माहितीये का, हे चुकीचं आहे. शास्त्राप्रमाणे तुम्ही आणि मी अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही आणि मी शाळेमध्ये जातो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आणि मला वर्षभर अभ्यास करावा लागतो, परीक्षा द्यावा लागते. त्यावेळेस 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार, तुम्ही पास झाले का नापास झाले, किती मार्काने किती नाही. आज कुणी पैसा देतय, सर्टिफिकेट विकत घेतय, कुणी डॉक्टर होतय, कुणी रेव्हरंड होतय, कुणी बिशप होतय, कुणी काय होतय, कुणी काय होतय. हे देवाच्या दृष्टीने अजिबात योग्य नाहीये. म्हणून मागचे पुढचे लोक आता 2-2, 3-3 महिने नाही झाले ते प्रार्थनेला यायला लागले, ते सर्टिफिकेट घेऊन आम्ही सांगतात आम्ही बिशप झालो, आम्ही रेव्हरंड झालो. त्यांना अजून प्रार्थना करता येणार, त्यांना अजून वचन सांगता येणार, त्यांना अजून देवाचं गाणं गाता येणार साधारणपणे, आणि ते पद घेऊन बसलेत. म्हणजे त्यांच्यामध्ये युग आला. लोकांमध्ये जायचो, रेव्हरंड आमका आमका आला, डॉक्टर रेव्हरंड एवढे एवढे आले, ह्या नावाचे आले, मग फुगून जातात. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो त्या लोकांना. पण परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलं आहे की गैरवापर काय आहे, की शिमोन जादूगार पैसा कमवतो. पैसा कमवायच्या उद्देशाने त्यांनी दान मागितलं. देवाचा सेवक म्हणतो तुझा जाळ होऊ दे आणि तुझ्या पैशाचा पण जाळ होऊ दे. देवाचं दान पैशाने विकत मिळत नाही. सैतान पण काय करतो, देवाच्या वचनात लिहिलं आहे कॉपी करतो आहे, तो डमी करतो आहे. म्हणून तुम्हाला आणि मला असे लोक देखील ओळखणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की. अजून एक वचन तुम्ही आणि वाचूया, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे आपण पाहूया. इफिसच्या पुस्तकामध्ये, त्याच्या अगोदर एक जण काढा, मत्तेचं मार्कचं पुस्तक 13वा अध्याय 22 वचन. काय सुंदर वचन आहे. मार्क 13:22. यस, वाचा मिळाला असेल तर. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश उपस्थित होतील. खोटे काय म्हटलं आहे, खोटे ख्रिस्त म्हणजे ज्याला ख्रिस्ताचा अभिषेक मिळाला नाही, ज्याला निवडलं नाही, ज्याला पाचारण केलं नाही, असे खोटे ख्रिस्त, ख्रिस्ताचं नाव घेऊन येणारे, देवाच्या नावाने येणारे खोटे लोक. पुढं खोटे संदेश त्यांना संदेश सांगण्यासाठी देवाने पाचारण केलं नाही, तरी देखील ते संदेश सांगण्यासाठी वेदीवरती उभे राहणार. त्यांना खोटे म्हटले गेलेले आहे. ते देवाचा निरोप, देवाचा संदेश सांगतील, पण ते खोटे आहेत. पुढं आणि साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून चिन्हे व अद्भुते दाखवतील. चिन्हे आणि काय दाखवतील, कोणाला फसवतील ते असं लिहिलं आहे, विश्वासणाऱ्या लोकांना ते फसवतील. म्हणजे काय या ठिकाणी झाली, नक्कल झाली ना. बाबा मी नक्कल करतो का 15 वर्षापासून तुमच्या समोर, डमी करतो का? देवाने जे मला निवडलं आहे तसंच मी तुम्हाला देवाच्या वतीने सांगत आहे, शिकवत आहे, तुम्हाला घडवत आहे देवाच्या कृपेने. मी या ठिकाणी नक्कल करत नाही. पण या वचनामध्ये काय लिहिलं आहे, खूपसे लोक नक्कल करतील. प्रार्थना करण्याची नक्कल, गाणे गायची नक्कल, संदेश सांगण्याची नक्कल, भूत काढण्याची नक्कल, अन्य भाषा बोलण्याची नक्कल, सगळी नक्कल करतील लोक. आणि कोणामध्ये नक्कल करतील येऊन, मंडळांमध्ये. मंडळामध्ये कोण, जे विश्वासणारे लोक आहे, एकलेशिया, या लोकांमध्ये येऊन मंडळीमध्ये चिन्ह आणि चमत्कार करतील. आणि बरेच लोक काय करतात, दादा ज्याला भूत नाही लागलं ना त्याला घुमायला लावतात. घुम घुम थोडं व्हायरल करतो मी, पास्टरना जरा व्हायरल करतो, जरा व्हायरल करतात ना. बळाची श्री चांगली गाणे गाणाऱ्या असती, आराधना करणाऱ्या असती, तिच्या केस मोकळे सोडून त्यात धुंदडुंग 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 वाजायला चालू केलं का, ती केस घुमेती आणि हाताचा भूत काढायला जाते. त्याच्या पाठीमागे विलास काय, पैसा कमावणं आहे, प्रसिद्ध होणं आहे.
स्वतःला मोठं करणं आहे ती गोष्ट आहे. हालेलुया. पण सावधान, विश्वासणाऱ्या लोकांनो, शेवटच्या दिवसामध्ये असे लोक मंडळामध्ये शिरत आहेत. आणि शिरल्यामुळे काय होतं, मंडळीमध्ये ते लोक येण्याचे थांबून जातात आणि ते मंडळीतले लोक फसवले जातात. घरामध्ये येतात, तुझ्या घरात करणी केलेली आहे हे सांगतात. मी नेहमी सांगतो लोकांना, करणी केली, जादूटोणा केला, असं केलं तसं केलं, सांगायचं काम आहे का तुमचं? देवाने शक्ती कशासाठी दिली? देवाने दान कशासाठी दिलं? काढायसाठी दिलं का सांगायसाठी दिलं? अरे बाबा सांगतात, जाणते लोक सांगतात, देवलाशी लोक सांगतात, 2 भूत लागले, 4 भूत लागले, याने धरलं, त्याने धरलं, त्याने केलं, ह्याने केलं, ते सांगतात. आपण देवलाशी आहेत का? आपण जादूगार आहेत का? आपण मांत्रिक आहेत का? आपण कशाला सांगायच्या गोष्टी? निवडलेले लोक कधी सांगत नाही त्या गोष्टी. आणि जरी देवाच्या आत्म्याने त्यांना दाखवलं असेल, सांगितलं असेल, तर नष्ट करण्याची किंवा ते भूत काढण्याची ताकद देवाच्या आत्म्याने, देवाचं दान त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याने प्रार्थना केल्यानंतर ते बंधनं तुटतात किंवा ते सैतान किंवा दुरात्मा त्या बहिणीच्या जीवनातून निघून जातो. त्या क्षणाला ती बहीण मोकळी होती. मग तो देवाचा सेवक असं म्हणतो का, द्या आता 10,000 रुपये. येशू प्रभू की कधीच म्हणत नाही देवाचा सेवक, कधीच म्हणणार नाही देवाचा सेवक. पण खोटे लोक काय करतील, या प्रकारे नक्कल करून बायबल सांगते विश्वासणाऱ्या लोकांमध्ये येतात. आणि कितीतरी विश्वासणारे लोक काय करतात, आता त्या नक्कल करणाऱ्या खोट्या सेवकांना, खोट्या ख्रिस्ती लोकांना, खोटा संदेश सांगणाऱ्या लोकांना काय करतात, खिशातलं पटापटा पटापटा 10,000 5,000 पैसे काढून देतात. मी कितीतरी लोक पाहिले, कितीतरी लोक जे देवाचा सेवा काम करतो, कष्ट करतो, त्या मंडळीमध्ये काम गाळतो, देवाची सेवा कार्य करतो, वर्षानुवर्ष वचन सांगत आहे, त्या देवाच्या सेवकाला मदत करण्यासाठी ते पुढे येत नाही, सहाय्य करण्यासाठी पुढे येत नाही, त्यांना ऑफरिंग देण्यासाठी पुढे येत नाही, त्यांना कपडे वगैरे घेण्यासाठी पुढे येत नाही. पण मंडळी जेवढं शिकवतात ते मदत नाही करीत. पण बाहेरचे जर कोणी आला XYZ काहीतरी सांगायला गेलं, ते म्हणले एवढे लागतील, हा देतो तुम्हाला. बाहेरच्या लोकांना, खोट्या लोकांना, ढोंगी लोकांना ते फटाफटा फटाफटा पैसे काढून देते. या वचनातून तुम्हाला मला या ठिकाणी समजावून येतं किंवा समजून येतं की सैतानाने दिलेलं त्या व्यक्तीमध्ये ते दान आहे. जसं देवाचा आत्मा तुम्हाला मला विश्वासाच्या द्वारे दान देतो, हे विश्वासाचे एक दान आहे. तसं सैतान पण दान देणार आहे ना. मग म्हणून सैतानी लोक तयार झालेले आहेत भूत काढण्यासाठी. पण ते नक्कल करतात, ते डमी करतात. कितीतरी लोक पहा, जसे चर्च मध्ये आज घडत चाललंय ना, तसंच जगातील लोक देखील तुम्ही आणि बघा, तेल देतात, पाणी देतात, सगळं काय करायला लागले, ते पण भूतबित काढायला लागले. नक्कल चालली, नक्कल. त्यांना देवाने निवडलेलं नाही, तरी देखील ते लोक काय करतात, पैशासाठी नक्कल करत आहेत. येशू मसीह की आणि लक्षात ठेवा, मग तुम्हाला आणि मला या वचनामध्ये समजून येतं की शेवटी परिणाम काय होणार आहे. शेवटी हा परिणाम होतो की मनुष्याला, त्या मंडळीतल्या लोकांना आशीर्वाद मिळत नाही, कारण त्या फसवे लोकांच्या ते नादी लागलेल्या असतात. आणि आपल्याला देवाने दिलेली शांती, देवाने दिलेला आनंद देखील ते लोक गमावून बसतात. शेवटी काय झालं, खोट्या लोकांच्या नादी लागल्यामुळे नुकसानाचा सामना करावा लागला. दिलेले आशीर्वाद गमावून बसले, दिलेली शांती मंडळीतल्या लोकांनी गमावून बसले, चुकीच्या लोकांच्या, सैतानी लोकांच्या नादी लागला. आणि संपूर्ण जगामध्ये ह्या गोष्टी घडत आहेत, हे लक्षात ठेवा. येशू मसीह की संपूर्ण जगामध्ये ही गोष्ट घडत आहे, होत आहे. आणि हे दिवसांदिवस वाढत 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 चाललेलं आहे. म्हणून आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये कुणी आलेला देवाचा सेवक नेहमी पारखत राहायचं. आम्ही पुढे जाऊया. इफिसीच्या पुस्तकामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आता देव काय काय आपल्याला सांगतो त्याकडे आपण लक्ष देऊ. इफिसीचं पुस्तक याचा 4था अध्याय 11 आणि 12 वचन आपण वाचू. आणि त्याने कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे,
कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले, ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनात सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावी. तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की ख्रिस्ताच्या शरीरातील ऐक्य काय. तुम्ही आम्ही कोणाचं शरीर आहोत म्हणा, मी ख्रिस्ताचं शरीर आहे. शेजाऱ्याला सांगा, मी ख्रिस्ताचं शरीर आहे. मी वेगळा नाहीये. जरी जगामध्ये आपली जात वेगळी आहे नाही का, आपला चेहरा वेगळा आहे, सगळं वेगवेगळं आहे, खाणं पिणं वगैरे, पण येशूवरती विश्वास ठेवल्यामुळे आपण ख्रिस्ताच्या बॉडीचे एक एक पार्ट आहोत. आमेन. तर देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की परमेश्वराने लोकांची किंवा देवाच्या सेवकाची नेमणूक केली. देवाचा सेवक संत पौल या ठिकाणी तुम्हाला आणि मला हे सांगत आहे की त्याने कोणाला निवडलं. देवानं लोकांना वेगवेगळी दानं दिलेली आहे, वेगवेगळी मंडळी स्थापन करण्यासाठी. तर त्याने सुवार्तिक नेमले. काय नेमले? सुवार्ता सांगणारे लोक. म्हणजे ते काय करतात, त्यांचं कामच आहे जाऊन सुवार्ता सांगायची. त्या इथून दिल्लीला जाणार, परत त्या लोकांना नाशिक मध्ये बोलावणार, परत जालन्याला बोलावणार, परत परभणीला नांदेडला बोलावणार. ते जाऊन काय करणार? सुवार्ता सांगणार. फक्त सुवार्ता. सुवार्थी त्यांना म्हटलेलं आहे. आणि सुवार्थी काय सांगणार? येशू आला, येशू जीवन जगला, येशू वध स्तंभावरती गेला, येशू मरणातून उठला आणि येशू पुन्हा परत येणार. त्यांचा विषय काय असणार? आरोग्य. काय विषय असतो? आरोग्य मिळेल, शांती मिळेल, आनंद मिळेल, तुमच्या इच्छा पूर्ण होणार, हा विषय असला. ते दुसरा विषय शिकवणार नाही. म्हणून आपण कितीतरी मीटिंग मध्ये घेणारे, मी गेलेलो आहे पहिल्यांदा, कितीतरी देवाच्या सेवकांचा मेसेज मी ऐकला. काय? लंगड्यांना पाय मिळाले, लंगडे बरे झाले, बार्थलमयला डोळे आले, रक्तश्री स्राविश्री तिला आरोग्य मिळालं. मोठे मोठे मीटिंग, लाख लाख, 2-2 लाख, 10-10, 20-20 लाख लोक येत आहेत. संदेश काय? सुवार्ता काय? आरोग्य मिळालं, आरोग्य मिळालं, आरोग्य मिळालं. त्याच्या पलीकडे काही संदेश ते सांगणार नाही. सुवार्तिक हे लोक म्हटले गेले. दुसरी गोष्ट तुम्ही आणि या ठिकाणी पहा, काही संदेश त्याने नेमलेले आहेत. संदेश हे लोक स्पष्ट असतात बायबलच्या वचनात. जसे यशया संदेशाकडे, यशया संदेश आला हिजकिया राजाकडे, तो डायरेक्ट काय म्हटला? तू तयारी कर, देवाकडून निरोप आलेला आहे, तू आता मारणार. संदेश काय सांगतात? घाबरत नाही कोणला, कधीच घाबरणार नाही, बेधडक बोलणार, स्पष्ट बोलणार, रोखठोक बोलणार. ते लोक समोरच्या व्यक्तीला राग येतोय का, तो रुसून जाणार आहे का, तो परत प्रार्थना करेल किंवा नाही करेल, त्याला काही घेणं देणार नाही. असे हे संदेश आहे. म्हणजे कानातला मळ काढणारे दुसऱ्या भाषेमध्ये लोक आहे. तिसरी गोष्ट काय म्हटलेली त्याच्यामध्ये? काही काय प्रेक्षित म्हणजे काय केलेलं आहे? निवडलेले आहेत. जसे आपण पाहतो प्रेक्षित लोक सेवा कार्य करते. नंतर काय म्हटलं आहे? पाळक. पाळक म्हणजे काय करायचं? त्याचं काम काय आहे? मंडळीमध्ये सेवा कार्य करणं, मंडळी स्थापन करणं. पालकाचं काम आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जसं वडील असतात ना, आणि ते वडील काय करतात? पालक काय करतात? पालक आणि पालक, पालक घराची काळजी घेतात, पत्नीची आणि लेकरांची, ते फॅमिलीला सांभाळतात. तसंच पालकाचं काम काय? ज्या ठिकाणी परमेश्वराने मंडळी स्थापित करत आहे त्याच्याद्वारे त्या मंडळीची काळजी घेणं, सुखात दुःखात, त्रासात, व्याधीत, वेदनेत, आत्मिक जीवनात, शारीरिक जीवनात त्या पालकांचं लक्ष त्या मंडळीमध्ये असलं पाहिजे. पालक म्हटलेलं आहे. दुसऱ्या भाषेत त्याला मेंढपाळ देखील म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी काय लिहिलं आहे? ही निवड कोणी केलेली आहे? देवाने निवड केलेली आहे. ही 5 पदरी सेवा देवानं मंडळीच्या हितासाठी दिलेली आहे. मग हे दान देवाने किंवा हे लोक देवाने कोणासाठी निवडलेले आहेत? तर तुमच्यासाठी, जगातल्या लोकांसाठी. म्हणून ते काय करतात? देवाच्या वतीने देवाचा निरोप
मंडळीमध्ये येऊन सांगत असतात आणि त्या मंडळीला तयार करत असतात. म्हणून या वचनामध्ये तुम्हाला आणि मला ही गोष्ट बघायला मिळते. येशू मसीह की बोला, येशू मसीह की. म्हणून कार्य करण्यासाठी परमेश्वराने काय केलेलं आहे, संदेशांची निवड केली, प्रेक्षितांची निवड केली लोकांच्या हितासाठी, की मंडळीचे लोक एकत्र यावे, एकत्र यावे, एकत्र यावे. आमेन. आता तुम्ही आम्ही एकेकाळी दुभागलेले लोक होतो, परंतु आता प्रभूने काय केलेलं आपल्याला एकत्र केलेलं, म्हणजे आपण एकत्र बसून काय झालो, ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव झालो. म्हणजे आपण एकत्र आलो. पहिले काय होतं, एकीकडे 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 एकीकडे. पण देवाचं वचन सांगून 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 लोक काय करायला लागले, आता एकत्र यायला लागले. तर इथं काय झालं आहे, ख्रिस्ताचं म्हणा शरीर झालेलं आहे. तर देवाने तुम्हाला आणि मला त्या काळात त्या लोकांना जे काही निवडलं आहे किंवा पद दिलेलं आहे, पद कशासाठी दिलेलं आहे, तर तुम्हाला मंडळीतल्या लोकांची सेवा कार्य करायची आहे. आमेन. काय करायची आहे म्हणा, सेवा कार्य करायची आहे. त्या मंडळीला बांधा, म्हणजे दाव्याने नाही बांधायचं, हालेलुया, दाव्याने नाही बांधायचं, तर त्या मंडळ्या प्रभूच्या वचनाने बांधायचं, मजबूत करायचं, खंबीर करायचं, विश्वासामध्ये दृढ करायचं, विश्वासामध्ये मजबूत करायचं. तिचा ख्रिस्ताच्या वचनात जास्त जास्त विश्वास वाढवून तिला ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी उभा राहावं, म्हणून तिला म्हणलं मंडळी बांधली. जसे आपण बिल्डिंग बांधतो ना, बरोबर आहे ना, घर कसं बांधतो, खालून कॉलमचं ना, आणि कॉलमचं घर बांधल्यानंतर वर सगळीकडे आपण भिंता वगैरे बांधतो, एक बंगला तयार करतो. त्याचा बघा सगळा एकजीव झालेला असतो. ते म्हणणार का कुणी खिडकी वेगळी आहे, दरवाजा वेगळा आहे, फरशी वेगळी आहे, असं म्हणतो. आपण काय म्हणतो, ते घर आहे. काय म्हणतो आपण, कुणी म्हणता का घर नाही ते? कारण काय, एकजीव झालेला आहे. खाली कॉलम, नंतर त्याच्यावरती फुटिंग, नंतर बांधकाम वगैरे केलं, पूर्ण साचा तयार केला, बांधकाम करून प्लास्टर वगैरे सगळं दरवाजा वगैरे लावून, तर आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, हे घर आहे. काय म्हणतो, बोला येशू मसीह की हे घर आहे. तसा परमेश्वर काय म्हणतो, एकत्र आल्यानंतर तुम्ही आणि मी काय आहोत, ख्रिस्ताचं एक शरीर आहे. परमेश्वराने तुम्हाला आणि मला, ख्रिस्त आमचा पाय आहे, त्याच्यावरती मंडळी तो रचत आहे, बांधली जात आहे. म्हणून आपण ख्रिस्ताचे मंडळी आहोत, ख्रिस्ताचे एक शरीर आहे. आणि म्हणून आपल्याला सुसज्ज तयार होण्यासाठी, सुसज्ज करण्यासाठी परमेश्वर या ठिकाणी काय करत आहे, देवाच्या सेवकांना त्याने निवडलं आहे. म्हणून सेवक निवडले, प्रेक्षित निवडले, शिक्षक निवडले, भविष्यवक्ता निवडले. याचं कारण काय, पाठीमाग मंडळीला बांधण्यासाठी. येशू मसीह की. पुढे जाऊया, रोमकराचं पुस्तक याचा 16वा अध्याय, आणि त्यामध्ये काय लिहिलं आहे आपण पाहूया. रोमकराचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि वचन क्रमांक 1 आणि 2 वाचूया. किंक्रियातील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करतो, अशासाठी की तुम्ही पवित्र जनास योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा, आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला सहाय्य करावे, कारण ती स्वतः पुष्कळ जनास व मलाही सहाय्य करणारी अशी झाली आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मी फिबी विषयी शिकवलं. फिबी म्हणजे काय, तेजस्वी. तर देवाने त्या स्त्रीचा देखील मंडळी बांधण्यासाठी उपयोग केला असं लिहिलेलं आहे. आमेन. बोला आमेन. तर तिला म्हणजे त्या सेविकेला हेल्प करा, मदत करा असं म्हटलं गेलेलं आहे. आणि तुम्ही आम्ही पाहतो की ती देखील ख्रिस्ताचं शरीर बांधण्यासाठी किंवा ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ताचं शरीराचं जॉईन करण्यासाठी, एकत्र करण्यासाठी या फिबीचा देखील रोल तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्रामध्ये बघायला मिळतो. तिला विश्वासाने मंडळीतल्या लोकांची सेवा कार्य केलेली आहे. येशू मसीह की. पुढे जाऊया, पहिलं तिमोथेकराचं पुस्तक याचा 3रा अध्याय, स्त्रियांविषयी अजून काय लिहिलं आहे आपण पाहूया. पहिलं तिमोथेकराचं पुस्तक याचा अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 11 आपण वाचूया. तसेच स्त्रिया गंभीर असाव्या, चहाडी करणाऱ्या नसाव्या,
नेमस्तव सर्व गोष्टीमध्ये कशा असाव्या? विश्वासू. तर परमेश्वर या ठिकाणी काय करत आहे? संत पौलाच्या द्वारे सेवकाच्या पत्नी संबंधी या ठिकाणी बोलत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मला दोन शब्द कळाले असेल. स्त्रिया कशा असाव्यात? कशा असाव्यात? गंभीर. म्हणा सगळे शेजाऱ्याला म्हणा गंभीर असाव्यात. तर मंडळीतल्या पालकाच्या ज्या बायका आहेत त्या कशा असाव्यात? गंभीर असणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. कारण काही काही स्त्रियांना फार तोंड असतात. काय असतात? तोंड असतात. एक उदाहरण सांगू. एक दिवस एका परिवारामध्ये एक जोड पाहिलं, सेवक आणि सेविका. आणि सासूबाई घरी नव्हत्या, सुनबाई घरी होत्या आणि सुनबाईचा नवरा घरी होता. म्हणजे नवरा बायको घरी होते. आणि ते प्रार्थनेला त्या ठिकाणी आले. ऐका सगळे, प्रार्थनेला आले. आता त्यांना लेकरं वगैरे असल्यामुळे थोडं आता कसं सकाळी सकाळी धुणं भांड सगळं राहतं ना, सगळंच करावं लागतं घरामध्ये. आणि मग 11-12च्या दरम्यान ते आले आणि त्यांना खुर्ची वगैरे बसायला दिली. त्यांनी चहा वगैरे करायला लागले. ते म्हटले चहा वगैरे काय आम्ही घेत नाही. मग त्यांच्या बायकोने काय केलं? इकडं बाजूला पाहिलं, सगळा भांड्याचा आणि कपड्याचा ढिगल तसाच पडला होता. आता या ठिकाणी काय करायला पाहिजे पाहिलं ना, तर तिने काय केलं? सासूबाईच्या कान भरले. पाळकीनबाईने सुनबाई विषयी आणि तिला चाड्या लावून पाहता इकडे अशा चाड्या लावून दिल्या. आता तुम्ही प्रार्थना करायला आले, श्री पाळका बरोबर आली, पाळकाची बायको त्यांच्या घरात धुणं पाहायला आली होती, भांडे पाहायला आली. तिला भांडे घासले नाही का, धुणं धुतलं नाही का, तिच्या घरात राहणार झाडून घेतलं नाही. तुम्ही प्रार्थना करण्यासाठी आले, प्रार्थनाच करून जा ना. त्या सासूबाईचे असे कान भरून दिले, त्यांच्या घरात भांडण नाही होणार तर काय होणार आहे? पण सासूबाई सुज्ञान होती, प्रभूच्या वचनामधली होती. तिला घरातलं सगळं वातावरण माहित होतं. कदाचित ती जर विश्वासणारी जर नसती ना, तर मग काहीतरी लईच मोठं षडयंत्र त्या ठिकाणी झालं असतं बाबा. पण हे काय असं एक नामधारी लोकांचं लक्षण असतं. जे ख्रिस्ती लोक नाहीत ना, त्या लोकांची हे काम आहे. हालेलुया, बोला सगळे हालेलुया. म्हणून या ठिकाणी त्या स्त्रीने समजून घेतलं, परंतु विश्वासू असल्या कारणानं काहीच भांडण बिंडण त्यांच्या घरामध्ये झाले नाही. उलट ते घरातले लोक म्हटले, परत या पाळकाला, ढोंगी पाळकाला घरामध्ये बोलायचं नाही. यो घर फोडायला आलेला आहे, घर जोडायला नाही आला. आमेन. तर परमेश्वराच्या वचनामध्ये देखील हीच गोष्ट तुम्हाला आणि मला शिकायला मिळते की अध्यक्षाची किंवा सेवकांची किंवा पास्टरांची जी पत्नी आहे, तिचं चारित्र्य, तिचं कॅरेक्टर, तिचं बोलणं, त्याचं संभाषण करणं मंडळीतल्या लोकांबरोबर किंवा ज्या घरा ज्या कुटुंब परिवारामध्ये जाते, तर व्यवस्थित बोला. हालेलुया, बोला येशू मसीह की. हे फार महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी काय लिहिलं आहे? गंभीर असाव्या, नाही तर पाळकाची बायको दिन भांडण लावते. आणि मी उदाहरण सांगितलं त्याच्यासाठी तुम्हाला पुरावा. म्हणून मंडळीतल्या लोकांनी देखील हा आदर्श घेतला पाहिजे की मंडळीतले लोक देखील ज्या स्त्रिया आहेत त्यांनी कुठं काय बोलायचं, कुठं काय नाही बोलायचं, जरा गंभीर राहा, नम्र रहा प्रभू मध्ये. येशू मसीह की. नेमस्त रहा, नम्र रहा आणि विश्वासूपणे जगणं गरजेचं आहे. कारण काय होतं, जर पाळक चांगलं जीवन जगत असेल तर पाळकीनबाईमुळे संकट येतात. बोलायचं हालेलुया. पाळकीनबाईमुळे चर्च बंद पडतं. मी नेहमी सांगतो, बाळक देवाच्या वचनाची चांगल्या प्रकारे मंडळीला घोषणा करत आहे, मंडळीला सांभाळत आहे,
आहे, मंडळीची काळजी घेत आहे, पण पालखीबाई नुसतं म्हणत असेल पैशाना 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 पैशाना. तर ते मंडळीचे लोक काय करतात, पास्टरवरती जास्त प्रेम करतात, पालखीबाईकडे जाऊ दे, तिच्याकडे नाही जायचं आपल्याला. नको नको तिच्याकडे नको, ती भांडण्याला तिच्याकडे नाही, प्रार्थनेला नाही जायचंच नाही तिच्याकडे. तर कितीतरी जगामध्ये जे लोक सेवा कार्य करणारे आहेत त्यांच्या बायकांनी काय केलेलं आहे, त्यांच्या सेवा बंद करून टाकल्या. चांगले सेवा कार्य, चांगल्या मंडळीचे ते अध्यक्ष होते, पण बायकांनी सगळी चव घालून टाकली. म्हणून पौल या ठिकाणी काय म्हणतो, स्त्रियांनी त्यांना सेवा दिलेली आहे, त्यांनी आपल्या पती बरोबर सेवा कार्य केली पाहिजे. दूध तोंडीपणा त्या ठिकाणी करायचा नाही. येशू मसीह की गंभीर असाव्या, मंडळीमध्ये गंभीर राहा. काय बोलायचं काय नाही बोलायचं, देवाच्या सेवकांबरोबर काय बोलायचं काय नाही बोलायचं, तुम्ही पण पालखीबाई बरोबर काय बोलायचं काय नाही बोलायचं, तुम्ही पण घरातल्या लोकांबरोबर, तुम्ही सेवा कार्य करता, घरातल्या लोकांबरोबर काय बोलायचं काय नाही बोलायचं जरा बोला. नाही तर चर्च मध्ये प्रेम दाखवतात, चर्चच्या बाहेर गेल्यानंतर डायरेक्ट गोळ्या घालतात. मग हे प्रभूची ही स्त्री आहेत का, हे प्रभूचे सेवा कार्य करणारे बायका आहेत का, या अशा बोलतात का? एक जण असंच तिकडं XYZ मीटिंग होती, त्यावेळेस ते म्हणायचे बाबा एक जर दोन बायकाला उभं जर केलं ना लई शिव्या देतील, ते म्हणे धाडा 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 शिव्या देतील. मोर्चामध्ये ही गोष्ट झाली होती एक दिवस. आणि शिव्या द्यायला थोडी बोलवलंय बायकांना, इकडे नम्र राहायला बोलवलंय, इकडे गंभीर राहायला बोलवलंय, इकडे सेवा कार्य करण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. या जगातल्या लोकांना स्त्रियांनी एक गंभीर जीवन जगलं पाहिजे. प्रार्थनेच्या वेळेस प्रार्थनेला, आराधनेच्या वेळेस आराधनेला, स्वयंपाकाच्या वेळेस स्वयंपाकाला, परिवार सांभाळण्याच्या वेळेस परिवार सांभाळायला, नोकरीच्या वेळेस नोकरीला, सासूची सेवाच्या वेळेस सासूची सेवा, असं जे जिथं जिथं जसा जसा वेळ आहे ना तशी तशी सेवा कार्य त्या ठिकाणी केलं पाहिजे. पण आता गणित उलट होतं, प्रार्थनेला आल्या का चांगलं वाटतं, घरात गेलं तर सासूबाईला जेवण देत नाही, सासऱ्या संग बोलत नाही, सासू गोड येतं सासऱ्या गोड नाही, सासऱ्या संग बोलतो तर सासूबाई बरोबर बोलत नाही. मग लोक काय म्हणतात, हे पाळत शिकवतात. म्हणजे काय, इथं गंभीर आहेत का आपण? नाही, गंभीर व्हा. आमेन. प्रभूची सेवा तुम्ही आम्ही करत असताना या ठिकाणी काय व्हायचं, गंभीर व्हा. कुठेही तुमच्याकडून माझ्याकडून लुडबुड झाली नाही पाहिजे आणि आजूबाजूच्या लोकांच्या कानावरती ही गोष्ट पडली नाही पाहिजे. येशू मसीह की. म्हणून परमेश्वराने काय केलेलं आहे, पुरुषांना सेवा दिली आणि स्त्रियांना पण काय दिलेली आहे, सेवा. पुढे जाऊया, गलतीकाराचं पुस्तक शेवट वचन वाचू आपण, 2 वचन. गलतीकाराचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 13 वचन आपण वाचूया. काय, बंधू जना हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले आहे, तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका. तरी त्या स्वतंत्रतेमुळे देहवासनांना वाव मिळू देऊ नका, वाव मिळू देऊ नका. तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. प्रीतीने एकमेकांचे काय व्हा, म्हणा, प्रीतीने एकमेकांचे काय व्हा. शेजाऱ्याला सांगा, गुलाम व्हा, सेवा कार्य करा, नम्र व्हा. काय दिलं आहे वचनामध्ये तुम्हाला आणि मला ही गोष्ट कळते की आपल्याला बंधन हेच आहे की तुम्ही आणि मी एकमेकांची काय करा, सेवा कार्य करा. सेवा कार्य करत असताना काही गोष्टी तुम्ही आणि मी आपल्या डोक्यामध्ये ठेवल्या पाहिजे. चर्च मध्ये मंडळीमध्ये येत असताना तुम्ही आणि मी काही गोष्टी आपल्या डोक्यामध्ये ठेवणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. गोंधळ करायचा नाही. काय करायचं नाही, म्हणा, गोंधळ करायचा नाही. सांगा शेजाऱ्याला, गोंधळ करू नकोस. तर देवाने तुम्हाला आणि मला स्वतंत्रते करता किंवा मोकळं राहण्यासाठी निर्माण केलेलं आहे किंवा सोडलेलं आहे, बंधनातून मोकळं केलेलं आहे. तर तुम्ही दुसऱ्यांना देखील स्वतंत्र जीवन जगण्यास किंवा मोकळीकता त्याला जसं वागायचं, जगायचं, राहायचं, खायचं, प्यायचं त्याला करू द्या. त्याच्यावरती दाब आणू नका, त्याच्यावरती दडपण आणू नका, त्याच्यावरती भीती आणू नका. त्याला जसं जीवन जगायचं तसं काय करा, जगू द्या. आपण गुलाम नाही तर आपण आता देवाचे मुले आहोत. शैतानाने आम्हाला गुलाम केलं होतं, परंतु आता आम्ही गुलाम नाही, तर आम्ही संत पौल या ठिकाणी आपल्याला सांगतो की आम्ही देवाचे काय आहे,
लेकर आहे. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, तरी तुम्ही स्वातंत्र्य त्याने मुक्त केलेले आहेत, तरी देह वासना त्याला तुम्ही वाव देऊ नका, तुम्ही त्याला बळी पडू नका, संधी देऊ नका सैताना. काय देऊ नका? एकेकाळी आम्ही गुलाम होत असताना आम्ही जिथं जिथं जायचो तिथे तिथं काहीतरी करायचं चुकीचं. परंतु देवाने जर आमची आता निवड केलेली आहे, आम्ही लक्षात ठेवा, एकमेकांची प्रीतीने सेवा कार्य केली पाहिजे. आणि प्रीती सगळ्यात महत्वाची आहे. येशू मसीह की वाचा करिंथीकराचे पहिले पुस्तक 12वा अध्याय. पहिले करिंथीकरास पुस्तक याचा 12वा अध्याय 4थं वचन वाचा. काय लिहिलं आहे? कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. तरी आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये राहणारा एकच आहे. पुढं सेवा करणाऱ्याचे निरनिराळे प्रकार आहेत. सेवा कार्य करण्याचे निरनिराळे प्रकार आहे. कोणाला पंक्तीची सेवा दिलेली आहे, कोणाला चर्च मध्ये झाडू मारण्याची सेवा कार्य दिलेली आहे, कोणाला रोगी लोकांची दवाखान्यामध्ये सेवा कार्य करायला दिलेली आहे. अशी सेवा कार्य करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तरी प्रभू एकच आहे. तरी आमचा प्रभू सेवेचे वेग. आता मदर टेरेसाचं उदाहरण घ्या, त्यांना वेगळी सेवा दिलेली आहे. बरोबर आहे. देवाचे जेवढे लोक या ठिकाणी जमा होतात पूर्ण जगभरामध्ये, प्रत्येकाला पवित्र शास्त्रामध्ये दिलं आहे सेवा कार्य त्यांनी वेगवेगळे दिलेली आहे. जी तुम्हाला आणि मला सेवा कार्य दिलेली त्याच्यामध्ये तुम्ही काम करत असता. आता काही सेवा बायबल मध्ये लिहिले आहे, स्त्रिया काम करत तर प्रभूच्या राज्यामध्ये काय करत होते त्या? लक्ष द्या. प्रभूच्या राज्यामध्ये ते काम धंदा करायचे आणि प्रभूचं राज्य वाढवण्यासाठी ते पैसा पेरायचे, भक्तीला यायचे, पण काय करायचे? पैशाने सेवा कार्य करायचे. म्हणजे त्यांना काय दिली होती सेवा? पैसा पेरण्याची, आत्मे जिंकण्यासाठी, स्वार्थ गाजवण्यासाठी ते पैसा द्यायचे. काही लोकांना पंक्ती सेवा दिली होती, ते पण त्याच्यामधला एक व्यक्ती होता, तो सेवक नव्हता असं लिहिलं आहे, पण तो पंक्ती सेवा कार्य करणारा व्यक्ती होता. म्हणजे ज्यावेळेस कार्यक्रम वगैरे त्या ठिकाणी कदाचित घडत असेल, त्या कार्यक्रमामध्ये तो वाढायचं काम करायचं. येशू प्रभू की. तर अशी प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रकारे सेवा कार्य दिलेली आहे. कोणाला विद्वांची सेवा कार्य दिलेली आहे. काय बघा, अनाथालय बांधतात, मग त्यांना काय दिलेलं आहे? देवाने ती सेवा कार्य दिलेली आहे. काही ना वृद्ध आश्रम, म्हाताऱ्या लोकांची, म्हाताऱ्यांची काळजी घेण्यासाठी देवाने त्यांना निवडलं आहे. मग ते लोक काय करतात? वृद्ध आश्रमच सांभाळतात. कारण का? देवाने त्यांना ते दान दिलेलं आहे त्यांना सांभाळण्यासाठी. आता आपण जर ते वृद्ध आश्रम सांभाळायला गेलो तर जमलं का? अरे मला दिलंच नाही दान, मी त्याच्यामध्ये लुडबुड करणार, ते योग्य नाही. म्हणून परमेश्वराने ज्या सेवकाला सेवा कार्याचं दान दिलं मंडळीमध्ये, त्यांनी मंडळीमध्ये सेवा कार्य करा. ज्यांना पैसे देण्याचं दान दिलेलं आहे त्याने त्या ठिकाणी सेवा कार्य करा. ज्यांना विद्वांची सेवा कार्य करायची, गोरगरिबांची सेवा कार्य करण्याचं दान दिलं आहे त्यांनी गोरगरिबांना मदत करा. ज्यांना हॉस्पिटलची सेवा कार्य दिलेले, हॉस्पिटलमध्ये जाऊन सुवार्ता सांगायची, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सेवा कार्य करा. अशी प्रत्येक माणसाला परमेश्वराच्या वचनामध्ये दिलेलं आहे सेवा कार्य वेगवेगळे दिलेले आहे. पण ही सेवा कार्य देताना आत्मा एकच आहे. आमेन. देवाचा आत्मा एकच आहे. पण हे तुम्हाला आणि मला जे करायचं आहे ते कसं करायचं आहे? प्रेमाने करा. काय करा? प्रेमाच्या विरुद्ध कुरकुर अजिबात करू नका. तुमच्यामध्ये जे देवाने दान दिलं आहे ते तुम्ही प्रेमाने करा, प्रेमाने करा, प्रेमाने करा. त्याची सेवा, तिची सेवा प्रेमाने करा, तर त्याचं बक्षीस, त्याचं पारितोषिक तुम्हाला आणि मला मिळणार आहे. येशू मसीह की. आणि कुरकुर करत जर तुम्ही आणि मी केलं तर त्याचं बक्षीस मिळेल का आपल्याला? आणि देवाने दिलेलं दान तुम्ही विसरून बसला, ते तुमच्यातून माझ्याकडून काम करून घेणार नाही देवाचा आत्मा. का? तुम्ही कुरकुर करता त्याच्यामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला मला जे काही काम करायचं आहे ते मोकळ्या मनाने करा, आनंदाने करा. जे ओझं पडलं ते बिनधास्त करा आणि देवाकडे पाहून करा, देवाच्या गौरवासाठी करा. आमेन. शेवट वचन मत्तेचं शुभ वर्तमान याचा 20वा अध्याय. किती सुंदर लिहिलं आहे हे पण बघा. मत्तेचं शुभ वर्तमान याचा 20 अध्याय आणि वचन क्रमांक 26 आपण वाचूया. तसे तुम्हामध्ये नाही, तर जो कोणी
तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो हा तो तुमचा सेवक होईल. हा बघा, प्रभू आपल्या शिष्यांना काय म्हटला सेवेविषयी. आता हे पुरुषांबद्दल बोलला. हा परत एकदा वाचा. जो कोणी मोठा होऊ पाहतो. सगळ्यांना काय मोठं होण्याची काय. माझ्याकडे बघा सगळेजण. आता शेवट उदाहरण कसं. मला वाटतं मोठं व्हावं मोठं व्हावं. सगळ्या लोकांनी मला काय म्हटलं पाहिजे, मोठं म्हटलं पाहिजे. पण मोठं होण्यासाठी या ठिकाणी जगातले 8 पहा. पैसा, सोनं, चांदी, बंगला, गाड्या, घोडे, कंपन्या, सगळे लोक काय म्हणतात मोठा माणूस होतो. बरोबर, जगाच्या दृष्टीने मोठा माणूस होतो. पण प्रभूच्या दृष्टीने काय, ज्याला मोठं व्हायचंय. तुम्ही जर प्रभूवरती विश्वास ठेवता, येशूची सेवा कार्य करतात आणि तुम्हाला वाटतं जगामध्ये लोकांनी मला मोठं म्हणलं पाहिजे, तर तुम्हाला काय काम दिलंय, मला काय काम दिलंय. मोठं होण्याची अपेक्षा करा. मला पण मोठं व्हायचं, पण आपल्याला प्रभूच्या इच्छेप्रमाणे मोठं व्हायचं. तर प्रभूने या ठिकाणी काय सांगितलंय, जो कोणी मोठा होऊ पाहतो. वाचा. तसे तुम्हामध्ये नाही, तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो हा. तो तुमचा सेवक होईल. तर मोठ्या होणाऱ्या व्यक्तीने काय करायचं, शॉर्टकट मध्ये तुमची सेवा कार्य करायची. काय करायची, देखाव माल फसाव धंदा नाही करायचा, सेवा कार्य करायची. म्हणजे तुम्हाला चपला जरी उचलण्याची वेळ आली ना तरी उचला. कोणाच्या मंडळीतल्या लोकांच्या. आता हे वाकडे तिकडे लावलेत ना इकडे. ज्यांना मोठं होण्याची इच्छा नाही इथून सुरुवात करा. त्याची आपला व्यवस्थित लाईन तिकडे ठेवा. पाणी घ्या, पाणी देऊन लोकांची सेवा कार्य करा. एखाद्याला उठता येत नसेल तर लगेच त्याला हात बाहेर द्या, टेका द्या, त्याला उठवा, मदत करा, सेवा कार्य करा, तुम्ही मोठे व्हा. आमेन. पुढे वचन काय लिहिलंय 27. आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला येऊ होऊ पाहतो हा पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. तो तुमचा. दुसरी आठ, ज्यांना पाहिजे मी 1 नंबर आलो पाहिजे प्रभूच्या राज्यामध्ये. सगळ्यांनी मला म्हटलं पाहिजे सिनियर पाळक, सिनियर पाळक, सिनियर पाळक आहे ना. मोठे सेवक, मोठे सेवक, पहिले सेवक आहे पेत्रासारखे. सगळे लोक पेत्राला सिनियर सिनियर मानायचे. तर ज्याला पहिलं व्हायचंय त्यांनी काय करायचं सांगितलं या ठिकाणी. कोणाची काय झालं पाहिजे तिथे लिहिलं, शब्द बदललाय तिथं बघा. काय झालं पाहिजे, दास वा दास. आणि दासाचं काय काम आहे, मालकाने ऑर्डर सांगितली का दासाने तयार राहिलं पाहिजे. यस सर, आणतो, चाललो, घेतो, करतो. दास असे असतात. म्हणजे मंडळीतले लोक मालक झाले. आणि ज्याला पहिलं व्हायचं त्यांनी त्यांचं ऐकायचं 1 नंबर. हा करतो ना, करतो ना सिस्टर, करतो ना ब्रदर. त्याला दास व्हावं, पहिलं व्हायचं असेल. हा पुढे 28 वचन. ज्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करावा करून घ्यावायच नाही, याप्रमाणे मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्त सेवा करून ठेवायच नाही. म्हणजे काय, तो म्हटला का माझे पाय दाबा असं म्हटला प्रभू. सांगा बा, कधीच म्हटलं. खुर्चीवर बसला का राजासारखा, तिकडून मला हवा घाला अशी कधीच म्हटला नाही. तो कशासाठी आला जगामध्ये, सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. बघा, देवाचा पुत्र असून सुद्धा तो म्हणतो मी जगातल्या लोकांची सेवा कार्य करण्यासाठी या पृथ्वी तलावरती आलेलो आहे. मग तुम्ही आता विचार करा, 33.5 वर्ष प्रभूचं जीवन कसं आहे. आरामात बसला का प्रभू, सेवा 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 सेवा. म्हणून देवाच्या लोकांनी आपल्या डोक्यामध्ये हे गणित ठेवायचं आहे. मला प्रभूने जर निवडलं आहे, स्त्रियांना निवडलं आहे, पुरुषांना निवडलं आहे, ते डोक्यात घ्यायचं. माझ्या डोक्यात काय आहे, मला प्रभूने सेवा कार्य करण्यासाठी निवडलं आहे. काय करायची मला, काय करायची मला. ज्याला अन्न नाही त्याला अन्न द्या, ही काय. ज्याला वस्त्र नाही त्याला काय द्या, वस्त्र द्या. ज्याला दवाखान्यात जायला पैसे नाही त्याला काय करा,
ज्याचा अनाथ आश्रम जे काही काय असेल त्याला थोडी तुम्ही मदत करा, काम कष्टातून काबर कष्टातून सहाय्य करा. हे काय आहे? सेवा कार्य करा, मदत करा, हेल्प करा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला? मंडळीतल्या लोकांनी हे नाही, ज्याला पहिलं व्हायचं त्याने माझी सेवा कार्य करा. प्रभू येशू यासाठी आला असं लिहिलेलं आहे. त्याने जनतेची सेवा कार्य केली म्हणजे सेवक झाला. शिष्यांचे पाय धुतले, तो दास पण झाला. हालेलुया. आणि या तिसऱ्या वचनामध्ये लिहिलंय त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर आपला प्राण दिला, आपला जीव दिला पुष्कळ लोकांसाठी असं लिहिलंय. त्याने आपली खंडणी भरली, आपल्या पापांच्या बदल्यात तो क्रूस खांबावरती गेला. म्हणून तो एवढा सेवक झाल्यामुळे त्याला पद मिळालं, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आणि देवांचा देव त्याच्या मांडीवरती. आमेन. आणि म्हणून त्याची लेकरं जर आम्हाला म्हणून जगायचं आहे तर आम्हाला त्याच्या उदाहरणाप्रमाणे जगावे लागेल. आमेन.